मित्रांनो, मुंबईतल्या एका हॉस्पिटलमध्ये एक भेट झाली। वरून बघितलं ना तर ही अगदी भेट साधी साधी होती। एका मित्राने दुसऱ्या मित्राची तब्येत विचारायला जावं तशी ती भेट। पण राजकारणातले जर मित्र भेटले तर वेगळी चर्चा होतेच ना। आता तसंच काही झाले साहेब। कधी कधी काहीच साधं नसतं, तसं असतंच। म्हणजे जसं की देवेंद्र फडणवीस मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि ज्यांना भेटायला गेले ते होते आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण। मित्रांनो, खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतर विश्रांती घेत असलेल्या पवन कल्याण यांची विचारपूस करण्यासाठी फडणवीस गेले होते आणि सोशल मीडियावर एक फोटो सुद्धा त्यांनी टाकला। पण या फोटोने किंवा या एका भेटीने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एक मोठी खळबळ उडून दिलेली आपल्याला बघायला मिळते। कारण चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। ही भेट फक्त तब्येतीची विचारपूस नव्हती किंवा याच्या मागे काहीतरी मोठं राजकीय गणित असतंय का, शिस्त आहे का, याविषयी सुद्धा मोठ्या चर्चा होत आहेत। कारण पवन कल्याणचा जनसेना पक्ष आता महाराष्ट्रात उतरतोय। हो, सोलापूरमधून त्याची एंट्री होती आहे आणि त्यामुळेच या चर्चेला मोठं उदाहरण आल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे। आणि जर तो महाराष्ट्रात उतरलाच तर कोणाचं गणित बिघडवणार? महायुतीचं गणित बदलणार का, की महाविकास आघाडीला फटका बसणार? हे अशा चर्चा, मराठी माताचं विभाजन होणार, अशा अनेक गोष्टी चर्चेत येत आहेत। आणि नेमकं काय आहे ही चर्चा तेच आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। मित्रांनो, एक गोष्ट आधी लक्षात घ्या, राजकारणात कोणतीही भेट योगायोगाने होतच नसते। फडणवीस हे फक्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नाहीयेत, तर भाजपच्या राष्ट्रीय राजनीतीतला एक महत्त्वाचा चेहरा आहे। आणि पवन कल्याण हे फक्त आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री नाहीयेत, तर ते जनसेना पक्षाचे प्रमुख सुद्धा आहेत आणि भाजप, टीडीपी, जनसेना या युतीतला एक महत्त्वाचा घटक सुद्धा आहे। आणि हाच पक्ष जर का आज महाराष्ट्रात येतोय तर चर्चा होणारच, कारण ज्याचा स्ट्राइक रेट 100% राहिलाय अशा या दोन नेत्यांची भेट होतीये। आणि ती अशा वेळी जेव्हा जनसेना पक्ष महाराष्ट्रात हैदराबादहून सोलापूरमध्ये एंट्री करतोय आणि रणनीती आखतोय, त्यामुळे ही चर्चा होणारच आहे। सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका सुद्धा होत आहेत आणि ते घेतोय। ही एक योगायोग नाही किंवा ही योगायोग म्हणून सोडून देण्याजोगी सुद्धा गोष्ट नाही। राजकीय विश्लेषकांच्या आरोपांनुसार ही भेट म्हणजे एक अनौपचारिक संदेश असा दिला जातोय की भाजप आणि जनसेना यांच्यात महाराष्ट्रातही जवळीक वाढू शकते आणि अर्थातच ते महायुतीचा भाग होऊ शकते। याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, पण हा दावा सूत्रांच्या पातळीवरचा आहे। त्याला सध्या आपण याविषयी चर्चा करतोय। पण मित्रांनो, राजकारणात कधी कधी जे बोललं जातं नाही ना, तेच सगळ्यात मोठं सांगून जातं। आता या भेटीमागं चर्चात होत आहे। आता प्रश्न असा आहे की जनसेना जर महाराष्ट्रात भाजपच्या जवळ जाणार असेल तर याचा नेमका परिणाम काय होणार? कारण की भाजपसोबत सध्या शिंदे सेना आहे, राष्ट्रवादी अजित पवार गट आहे, त्यांच्यावर परिणाम होणार का? कारण मित्रांनो, महायुतीत आधीच भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांची युती आहे। आणि या महायुतीत जर अजून एक पक्ष जर का एकत्र आला किंवा तर मग जागा वाटपाचं गणित कसं असणार? आणि आधीच किचकट हे जागा वाटपाचं आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळते। जागा वाटपावरनं काय काय सध्या गणित, मतांतर आणि आरोप प्रत्यारोप होतच असतात। अशात जर का जनसेना सारखा चौथा घटक आला तर शिंदे गटाचा गेम होणार की अजित पवार गटाच्या? यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अस्वस्थता निर्माण झाली आणि होणं स्वाभाविकच आहे। त्यामुळे चर्चा ही होतच आहे, कारण प्रत्येक नवा पक्ष म्हणजे जागांवर आणखीन एक दावा आणि जागांमध्ये सत्ते वाटप, दावेदारी याकडे आपण बघितलं जातं। दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गोटातही ही घडामोड लक्षपूर्वक जर बघितलं तर, कारण जनसेनाने सोलापूर सारख्या सीमावर्ती भागात म्हणजे जी तेलुगू भाषिक मतदारांना आपल्याकडे खेचलंय, तर याचा थेट परिणाम काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जे काही पारंपरिक मतपेटी आहे त्यावर होऊ शकतो। कारण की सोलापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातोय। म्हणूनच मित्रांनो, एका बाजूला महायुतीतल्या अंतर्गत जागा वाटपाचं टेन्शन असणार आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या मतपेढीला धोका होणार, असं दुहेरी समीकरण सुद्धा महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे एका भेटीने तयार केलेलं हे संपूर्ण राजकीय नाट्य आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यात जी एंट्री होतीये त्यावरनं ही चर्चा आहे। पण मित्रांनो, इथे एक ऐतिहासिक उदाहरण समोर ठेवणं गरजेचं आहे, कारण असा प्रयोग पहिले झालेला आहे। तर तेलंगणाचे जे माजी मुख्यमंत्री आहेत के चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर गारू यांच्या भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात खूप मोठी चर्चा घडून आणली होती। खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते गेले होते। काही वर्षांपूर्वी जो केसीआर यांना मोठ्या आत्मविश्वासाने महाराष्ट्रात प्रवेश केला, त्यांच्या मग सभा झाल्या, मराठवाडा आणि विदर्भात मोठमोठ्या
चर्चा सुद्धा झाल्या, अनेक नेते त्याच्यात सामील झाले, अनेक स्थानिक नेत्यांना पक्षात घेतलं गेलं, शेतकरी प्रश्नांवर सुद्धा त्यांनी आक्रमक भूमिका मांडल्या गेली. पण जेव्हा प्रत्यक्ष निवडणुका आल्या तेव्हा BRS हा पक्ष कुठेही दिसला नाही. म्हणजे जवळपास पूर्णपणे एका क्षणात गायब झाल्याचं बघायला मिळालं. आणि त्यातच KCRचा जो पराभव झाला याचंही मुख्य कारण सांगितलं जात आहे. आता याची जी काही कारणं आहेत ती याचा अभ्यास पवन कल्याणनी केलाय का, हाही प्रश्न खूप मोठा आहे. कारण KCR यांनी फक्त वरवरचं संघटन उभं केलं होतं, तळागाळात मजबूत नेतृत्व तयार त्यांनी केलंच नाही. पैसे देऊन कार्यकर्ते जमा केले असाही आरोप केला जातोय. परंतु मोठ्या सभा आणि प्रसिद्धी यावर त्यांनी भर दिला. आणि गाव पातळीवर जे कार्यकर्ते असतात किंवा जे संघटन असतं, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद या पातळीवरचं काम त्यांनी उभं राहिलंच नव्हतं. आणि त्यामुळेच यांचा हा पराभव आणि हे गायब झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या मतदारांना हा पक्ष बाहेरचा वाटला. म्हणजे जो KCRचा पक्ष आहे तो बाहेरचा वाटला आणि आता जो काही पवन कल्याणचा पक्ष आहे तो सुद्धा बाहेरचाच वाटणार. त्यामुळे हा पक्ष कसा टिकतो हाही प्रश्न आहे. जो फक्त निवडणुकीपुरता इथे आला होता असंही KCR बद्दल बोलायला गेलं आणि तोच प्रश्न याच्यासोबत होईल का, कारण की कायमस्वरूपी इथं राहणार हा पक्ष नाहीये. आणि जनसेना पक्षासमोर नेमकं हेच आव्हान आहे. पवन कल्याण यांची लोकप्रियता तेलुगू चित्रपट सृष्टीतून आलेली आहे, पण महाराष्ट्रातला मतदार सिनेमॅटिक इमेजवर मत देत नाही. तो इथं बघतो जात. सगळ्यात महत्त्वाचं जातीवर मतदान होत असतं. स्थानिक नेतृत्व आणि सहकारी संस्थांच्या राजकारणावर तो मतदान करत असतो. आपला माणूस कोण आहे, आपल्यासोबत कोण आहे यावर हे मतदान होत असतं. त्यामुळे जर जनसेनेने फक्त फडणवीसांशी जवळीक दाखवून किंवा महाराष्ट्रात असं काही करण्याचा प्रयोग जर केला किंवा मोठ्या मोठ्या घोषणा केल्या किंवा संघटन जरी उभं केलं तर BRS सारखीच याची प्रवृत्ती होणार आणि पुनरावृत्ती होणार याबद्दल शंकाच नाही. आता याची काळजी पवन कल्याण घेईल असं आपल्याला वाटतं. बरं, तरीही मित्रांनो एक गोष्ट नाकारता येत नाही बरं का, आणि ती म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण. कारण महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे हे पूर्ण आकड्याचं राजकारण असतं. एखादा पक्ष सत्तेत येत नसला तरी काही हजार मतं घेऊन विजय पराभवाचं गणित बदलू शकतो. जसं की आपल्याकडे मनसे आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, MIM आहे. हे जरी सत्तेत नसले परंतु हे गणित बघडून टाकतात. त्याच पद्धतीने हा जर पक्ष नवीन आला तर तो एक दोघाची गेम करू शकतो. आणि जसं की सोलापूरमध्ये एंट्री करतोय तर याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच हा पक्ष जो आहे तो कशा पद्धतीने आता महाराष्ट्रात येतोय ते बघणं गरजेचंच आहे. आणि जनसेनाने सोलापूर सारख्याच सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आणि जिथे की तेलुगू भाषिक समाज लक्षणीय आहे तिथे थोडीफार मतं जरी खेचली तरी काही मतदारसंघांमध्ये निकाल फिरवण्याची ताकद ते ठेवू शकतात. त्यामुळे आपण असंही नाकारू शकत नाही की हा पक्ष चालणार की नाही चालणार. आणि जर भाजपशी अनौपचारिक जवळीक जर खरंच वाढली तर महायुतीला याचा अप्रत्यक्ष फायदाही होऊ शकतो. कारण एक नवा पक्ष आणि एक नवा मित्र पक्ष जोडणं म्हणजे एक नवीन सामाजिक गट तयार करण्यासारखंच आहे. पण दुसरीकडे हे जर योग्य पद्धतीने हाताळलं गेलं नाही तर महायुतीतल्या विद्यमान घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून धुसफूस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मित्रांनो ही केवळ एका पक्षाची एंट्री नाहीये, एका भेटीची बातमी सुद्धा नाहीये, तर आगामी काळातल्या राजकीय स्थित्यांतराची आहे. कारण येणाऱ्या काळात महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, त्याच पद्धतीने विधान परिषदा सुद्धा आहेत. आणि या धर्तीवर KCR सारखा पक्ष म्हणजे परत एकदा पवन कल्याणचा जो पक्ष आहे तो येतोय. त्यामुळे चर्चा होणारच आहे. आणि राजकीय संकेत काय असू शकतात किंवा ही वेळेची परीक्षा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात फडणवीस आणि पवन कल्याण ह्या भेटीमागचं जे राजकारण आहे किंवा जी चर्चा आहे त्याच विषयी आज आपण बोललो. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन पक्ष येतोय त्याविषयी चर्चा तर होणारच. त्यामुळं आपल्याला काय वाटतं, KCR सारखाच पवन कल्याणचा गेम होणार की पवन कल्याण टिकणार, किंवा पवन कल्याण महाराष्ट्रात जर रुळलाच तर मग गेम कोणाचा होणार? तुमचे काय मत आहे ते नक्की सांगा. आणि जनसेनाने KCR सारख्या चुका टाळाव्यात का, किंवा जनसेनाने कशा पद्धतीने एंट्री करावी आणि तुम्हाला जनसेना म्हणजे पवन कल्याणच्या पक्षात जाण्याची इच्छा आहे का, हे सुद्धा तुम्ही बिंदास लिहू शकतात. आणि संघटन कसं उभं करेल, महाराष्ट्रात तो टिकेल का, या असे अनेक प्रश्न आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. आणि येणाऱ्या काळात राजकीय विश्लेषण आणि राजकीय बातम्यांसाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही पवन कल्याण विषयी किंवा या नवीन पक्षाविषयी काही मत असतील तर कमेंट मात्र नक्की करायला विसरू नका. धन्यवाद. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला PCODचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर PCOD इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107